श्रद्धा, अहंकार आणि शाप, तुळशीची कथा. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून आपण बाप्पांच्या अनेक कथा ऐकल्या. कधी बाप्पांची खोडकर लीला तर कधी युद्ध. गणपती बाप्पांना आपण जास्वंदाचं फूल दुर्वा प्रामुख्याने वाहतो, पण तुळशीपत्र वाहिलं जात नाही. या मागे एक शुद्ध भक्ती, अहंकार आणि शापाची बोलकी कथा सांगितली जाते. ज्यावेळी पृथ्वीवर धर्म, तप, साधना या गोष्टींना सर्वोच्च मान होता, त्यावेळची ही कथा. सर्वत्र भक्तीचं वातावरण होतं आणि या भक्तीचे आदर्श होती एक तपस्विनी तुळशी. तुळशी ही एकेकाळी अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि कठोर तप करणारी महिला होती. ती करत असलेल्या तपामुळे प्रसन्न होऊन गणपती बाप्पा प्रकट झाले आणि तिच्या डोळ्यात चमक दिसू लागली. तिने गणपती बाप्पांना प्रणाम करून लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मी लग्न करू शकत नाही, मी ब्रह्मचारी आहे, असं म्हणत हा प्रस्ताव रद्द केला. हे ऐकून तुळशीचं मन तुटलं आणि तिचा अहंकार जागा झाला. तिने बाप्पांना शाप दिला की तू सुद्धा विवाह बंधनात अडकशील आणि तुझे 2 विवाह होतील. यावर बाप्पांनी स्मितहास्य करत उत्तर दिलं की ठीक आहे, माझे 2 विवाह होतील, पण त्याचा परिणाम तुलाही भोगावा लागेल. तू एका पवित्र वनस्पतीत रूपांतरित होऊन लोक तुझी पूजा करतील, परंतु माझ्या पूजेत तुला स्थान कधीही मिळणार नाही. तेव्हापासून गणपती बाप्पांच्या पूजेत तुळशी पत्र वापरले जात नाही. आजही आपण तुळशीला पाणी घालतो, तिची पूजा करतो, परंतु जेव्हा बाप्पांची पूजा करतो तेव्हा मात्र तुळशीला दूर करतो. आणि गणपती बाप्पा हे फक्त शुद्ध श्रद्धा आणि नम्रतेचं स्वीकारक होते. पुढील भागात पाहूया गणपती बाप्पांचं विसर्जन, एक भावनिक निरोप.